नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 14 ऑगस्ट। आज 15 ऑगस्ट नाही, आज 14 ऑगस्ट आहे। पण पालघरमध्ये जे राहतात त्यांना 14 ऑगस्टचं महत्त्व माहीत असेल। 14 ऑगस्टला 5 हुतात्म्यांनी आपला बलिदान दिलेला ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी। हा हुतात्मा चौक त्यांच्याच आठवणीत बांधला गेला आहे पालघरमध्ये। चौदा ऑगस्ट 1942 रोजी ह्या 5 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलेला ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी। ह्या 5 हुतात्म्यांच्या आदरासाठी किंवा श्रद्धांजलीसाठी पालघरमध्ये आजच्या दिवशी सर्व दुकानं व्यवसाय हे अर्ध्या दिवसापर्यंत बंद ठेवले जातात, श्रद्धांजलीचा भाग म्हणून। शाळेची पोरं आपल्या देशाचं भविष्य हुतात्म्यांना अभिवादन करायला आल्यात। आमदार साहेबांची पण गाडी आली आमच्या इथल्या। पालघरचे आमदार साहेब आल्यात हुतात्म्यांना अभिवादन करायला। संग्रामात समर्पित कार्य केलेल्या हुतात्म्यांचे बलिदान हा इतिहासातील अमूल्य ठेवा आहे। नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरणाऱ्या या इतिहासात पालघर तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानींचे योगदानही मोठे आहे। स्वातंत्र्य संग्रामाचे अखेरचे पर्व सुरू झाले ते महात्मा गांधींच्या चले जाओ च्या घोषणेने मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून करेंगे या मरेंगे चा नारा दिला गेला आणि हे लोक गावोगावी पसरले। स्वातंत्र्य संग्रामाच्या या आंदोलन आणि तरुण सक्रिय होते। गुप्त बैठकीद्वारा 14 ऑगस्ट 1942 रोजी मोर्चाचे आयोजन ठरले। पालघरच्या वळण नाक्यावरून हा मोर्चा निघाला। नेत्यांना अटक झाली होती, तरीही आलेवाडी, नवापूर, नांदगाव, सातपाटी, शेगाव तसेच केळवा, माहीम, वडराई, येळवड येथून आलेल्या 8 ते 10 हजारांचा समुदाय निर्धाराने मोर्चाने आताच्या हुतात्मा स्तंभाजवळ आला। दुपारी 12:30च्या सुमारास आर्मीला या अँग्लो इंडियन अधिकाऱ्याच्या उद्धट शिवराय भाषेने तरुण खवळले व त्यामुळे पोलीस लाठी हल्ला करीत सत्याग्रहीवर तुटून पडले। या लाठी हल्ल्याने अनेक जण रक्तबंबाळ झाले व त्यामुळे संतप्त जमावाने दगडविटांनी प्रतिकार केला। हे पाहताच प्रांत ऑफिसर शेख यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि भीषण नाट्य घडले। वीरा नरेंद्र चमन अब
चला आजचा मानवंदनाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम इकडेच संपला आणि शाळेची पोरं आलेली सगळी आता चाललेत परत, त्यांना जायला सांगितलं आहे. चला लवकरच भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत